नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अळूची पातळ भाजी। थोडक्यात अळूचं फतफद। ही भाजी श्रावण महिन्यात गणपती आणि पितृपक्षात केली जाते। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे। आज मी माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवली जाते ती पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे अळू साफ करून घेत आहे। देठाच्या साली सर्व काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर अळू खाताना घशाला खाज लागू शकते। त्याचप्रमाणे पानांच्या मागच्या साईडने सुद्धा साली काढून घ्यायच्या आहेत। नंतर ही पानं स्वच्छ धुवून एकत्र करून घ्यायची आहेत। आता पानांच्या मध्ये देठ एकत्र ठेवून गोल गुंडाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजी व्यवस्थित चिरता येईल। आता ही भाजी बारीक चिरून घ्यायची आहे। भाजी सर्व चिरून झाल्यानंतर ही कुकरमध्ये लावणार आहे। त्यासाठी एका डब्यात ही सर्व भाजी घेत आहे। इथे मी फणसाच्या अठळा घेतल्या आहेत। या अठळा मी एप्रिल मे महिन्यात माती लावून सुकवून ठेवल्या होत्या, त्याच आता वापरणार आहे, कारण या सीझनला अठळा मिळत नाहीत। आता त्या मी ठेचून घेत आहे। आणि आता दुसऱ्या डब्यात 4 ते 5 तास भिजवून ठेवलेले शेंगदाणे घेत आहे। ठेचलेला अठळा सुद्धा घेत आहे। त्यात थोडंसं मीठ आणि थोडं पाणी घालून कुकर लावून घ्यायचा आहे। वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेत आहे। आता थोडंसं पाणी घालून मिक्सर लावून घ्यायचं आहे। कुकर थंड झाल्यानंतर शिजवलेला अळू सुद्धा मिक्सरला लावून घ्यायचा आहे। हे जास्त बारीक न करता थोडं जाडसरच ठेवायचं आहे। आता गॅसवर एक कढई ठेवली आहे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे। चार ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेत आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग आणि मिक्सरला लावलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं वाटण छान असं शिजल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ टाकून छान एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये मिक्सरला लावून घेतलेलं अळू सुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे
आता अळू ढवळून त्यामध्ये शिजलेल्या अठळा, शेंगदाणे आणि 2 ते 3 कोकम घ्यायचे आहेत. आता थोडंसं पाणी घेऊन पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता. आणि 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनिटांनंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता अळूचं फतफदं खाण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा. चला तर पुन्हा भेटूयात नव्या एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.